मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। लोकसभेत मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन केलं असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। दरम्यान शिवरायांचा पुतळा उभारून पुन्हा पंतप्रधान मोदींना उद्घाटनासाठी बोलावणार असं उत्तर मंत्री दीपक केसरकरांनी संजय राऊतांना दिलंय। तर पुन्हा पुतळा उभारू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दिला। तर आपण पाहतोय मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेल्या पुतळ्यानंतर आता राजकारण रंगू लागलेलं आहे। लोकसभेमध्ये मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन केलंय असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईने उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस, मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला की इतक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका। तरीही घाईघाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं। बोलणारे काम करत नाही आणि काम करणारे बोलत नाही। आम्ही काम करून दाखवू, अतिशय भव्य असा पुतळा उभारून दाखवू। काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे। पण आपण जर 100 फुटाचा पुतळा उभारला तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवणमध्ये निमंत्रित करता येईल आणि तो केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्राचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज, तर तेवढाच तो भव्य असावा असं मला स्वतःला वाटतं। ह्या अशा या नालायक राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू आम्ही देणार नाही। उभा करायचं असेल तर शिवभक्तच करतील, आम्ही सर्वजण शिवभक्त पुढाकार घेऊ, पण ह्या नतद्रष्ट गद्दार राज्यकर्त्यांना तिथे पुतळा उभा करायला आम्ही देणार नाही।